मतदान केंद्रांवर कमळाचं चिन्ह दाखवणं मोदींना भोवलं। निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मोदींविरोधात 2 FIR दाखल। पश्चिम बंगालमध्ये उच्चांकी 80% तर तेलंगणामध्ये 68% मतदान। गुजरातमध्येही चांगलं मतदान। उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये संध्याकाळी 5 पर्यंत 54% मतदानाची नोंद। काश्मीरमध्ये मतदारांचा निरुत्साह। राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस। उस्मानाबाद, सांगली, नागपूरमध्ये गारपीट। परभणीमध्ये वीज पडून एका महिलेचा मृत्यू। गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारची मदत। 1500 कोटींची मदत जाहीर। विधान परिषदेचं एका दिवसाचं अधिवेशन बोलवण्याची राज्य सरकार करणार शिफारस। सभापतींची निवड आणि विरोधी पक्ष नेत्याच्या निवडीसाठी असेल अधिवेशन। हायकोर्टाचा छगन भुजबळांना दणका। 119 कोटी रुपयांच्या PWD घोटाळ्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस। भुजबळांचे निकटवर्तीय कान्हेरेंच्या अंकित कन्स्ट्रक्शन्सला काळ्या यादीत टाकण्याचे कोर्टाचे आदेश। आणि हापूस आंब्याच्या निर्यातीवरची बंदी उठवण्यासाठी केंद्र सरकारचं शिष्टमंडळ ब्रसेल्सला जाणार। मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर।